नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दोघांमध्येही रोमॅन्टिक सीन आपल्याला आता पाहायला मिळणार आहेत. तर इथे काव्या पार्थला म्हणत असते, हे 6 महिने संपल्यानंतर आभाळ जरी कोसळलं ना तरीसुद्धा मी तुमच्या पाठीमागे येणार नाही आणि तुमच्या मागे नाही लागणार. तर काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थला मात्र खूप दुःख होतं आणि ते त्याचं दुःख मनातच ठेवतो. तर काव्या पार्थला पुन्हा म्हणते, 6 महिने कसं तरी दिवस काढा आता माझ्यासोबत, पुन्हा मी नाही राहणार तुमच्याबरोबर. आणि लगेच इथे आभाळामध्ये एक वीज चमकते आणि आभाळ भरून येतं आणि पावसाचं वातावरण तयार होतं. जीवा आणि नंदिनी हे सुद्धा गाडीवरती असतात आणि त्यांना वाटेमध्ये जोरदार पाऊस झोडपतो आणि त्यानंतर ते दोघेही तिथे एक टपरी असते त्या टपरीजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. गाडीवरून उतरताना चालत जात असताना नंदिनीचा पाय घसरतो आणि नंदिनी पुन्हा एकदा जीवाच्या मिठीमध्ये येते. जीवा नंदिनीला पडण्यापासून वाचवतो. तर जीवा आणि नंदिनीमधला हा दुरावा ह्या पावसामुळे दूर होईल का? दोघांमध्ये प्रेमाचा गोडवा येईल का? जीवा आणि नंदिनी पावसामध्ये भिजत फक्त एकमेकांकडे बघत असतात. तर इकडे सुद्धा तीच अवस्था आहे. पाऊस जोरदार सुरू आहे आणि पार्थ मात्र गाडी नीट करण्याच्या नादाला लागलेला आहे. कारण गाडीचं चाक पंक्चर झालेलं असतं आणि पार्थ पावसामध्ये भिजत गाडीचा चाक नीट करत असतो. तरी ते पावसाचा आनंद घेत काव्या पावसामध्ये भिजत असते. टपरीजवळ थांबल्यानंतर जोरात एक आभाळामध्ये वीज चमकते आणि पुन्हा एकदा नंदिनी जीवाच्या जवळ जाते आणि त्याला हाताने पकडते. त्यावेळेस जीवा पुन्हा एकदा नंदिनीकडे एकटक पाहायला लागतो. जोरदार पाऊस लागल्यामुळे पार्थला चाक नीट व्यवस्थित बसवता येत नसतो आणि त्यानंतर काव्या त्याचा जॅकेट घेऊन त्याच्याच डोक्यावरती तो जॅकेट धरते. तर हा जॅकेट धरल्यानंतर पार्थ मात्र काव्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि हा पाऊस दोघांच्या नात्यामध्ये काहीतरी गोडवा आणेल का? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.